नमस्कार. मनोज फर्टिलायझर्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण संत्रा पिकावर चर्चा करत आहे. शेतकरी मित्रांनो, संत्रा मृगबहार जूनमध्ये शेतकरी येऊन आम्हाला विचारतात, भाऊ संत्र्याला फुलं लागले पाहिजे. तर संत्रा मृगबहार ही काही जादूची छडी नाही की ताबडतोब फवारला आणि त्याला फुलं लागले. हे काही सोयाबीनसारखं किंवा हरभऱ्यासारखं किंवा तुरीसारखं पीक नाही. या पिकाला तानावर जावं लागते. तानामध्ये त्या पिकाच्या काही गोष्टी आहेत त्या कराव्या लागतात. ज्या शेतकऱ्यांची सप्टेंबर महिन्यातली म्हणजे हस्ताची नव्हती, क्लिअर होती, चांगली कांडी होती, त्या लोकांचा बहार चांगला फुटत असतो. तरीसुद्धा आपण तानावर संत्रा बाग सोडल्यानंतर अंतर मशागत चांगली करून घ्या. सर्व जमीन मोकळी करून घ्या, व्यवस्थित वखरून घ्या. खोल नांगरट करणं टाळलं पाहिजे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, सल जी झाडावरची आहे ही सल काढून घ्यायची. ज्या वाळलेल्या कांड्या आहेत वाळलेल्या काड्या पूर्ण काढून जाळून टाकायच्या. वॉटरशूट जे झाडाचे आहेत, जे हिरव्या रंगाचे दिसतात, लांब दिसतात, हे वॉटरशूट काढून टाकले पाहिजे. कारण वॉटरशूट फांदीपेक्षा जास्त जेवण करते आणि शेंड्यावरच फळं लावते आणि शेंड्यावर फळं लागल्यानंतर झाड तुमचं खाली वागते आणि उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे वॉटरशूट अर्जंट काढा. जर तुमच्या झाडाला त्या भागात फांदी नसेल तर वॉटरशूट तुम्ही ठेवलं तर काय अडचण नाही. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, जे बोर्डो पेस्ट आहे हे बोर्डो पेस्ट व्यवस्थित लावून घ्या. बोर्डो पेस्ट लावण्याकरता कॉपर सल्फेट साधारणतः 1 किलो आणि चुना 1 किलो हे अंदाजानं झालेलं आहे आपला डोस. परंतु फास्ट कॉपरसारखं ॲग्रिकॉनजवळ आहे किंवा अजून काही कंपन्याजवळ आहे, तर या पद्धतीचं बोर्डो मिक्सचर घ्या. ते पाण्यात टाका. त्याला pH त्याचा मेंटेन न्यूट्रल असला पाहिजे. अंदाजी कितीही चुना आणि कितीही मोरचूत घेऊ नका. त्यानंतर त्यामध्ये साधारणतः 8 ते 10 डांबर गोळ्या, 7-8 कापराच्या वड्या आणि थोडंसा आपला एक 20 ते 25 ग्राम हिंग, हे असं जर टाकलं तर बऱ्यापैकी आपल्याला फायदा होईल. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे, जी मशागत केल्यानंतर खोडाला माती मुळीच लावू नका. संत्र्याच्या झाडाच्या खोडाला जर माती लावली तर तुमच्या झाडावरती आजाराचं प्रमाण जास्त येईल. आणि बोर्डो पेस्ट जे लावायचा हा रंग म्हणून लावू नका किंवा आपल्याला कलर दिसला पाहिजे पांढरा, याच्यासाठी मुळीच नाही. बोर्डो पेस्ट हे लावतो आपण, पावसाचं पाणी जेव्हा पडतं तर थेंब पाण्यात जमिनीचा उडून त्या खोडावर जातो आणि खोडावर गेल्यानंतर तिथं बुरशी डेव्हलप होते. जर जखम असेल तर तिथं जर बोर्डो पेस्ट लावलेला असला तर ती उडलेली माती तिथं गेल्यानंतर ते न्यूट्रल होईल किंवा तो आजार तिथं फैलणार नाही. त्यासाठी राहतो. दुसरं, पावसाचं पाणी पडल्यानंतर खोडाचं जे बुरशी आहे ती मुळाला गेली पाहिजे, याच्यासाठी बोर्डो पेस्ट करत असतात. हे एक लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जे काय आपल्याला डोस द्यायचा हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डोस देऊन टाकायचा. 12 वाजताच्या सावलीत जे झाडाला रिंग करून द्यायचं. त्यामध्ये आपण 20-20-013 400 ते 500 ग्राम, म्युरेट ऑफ पोटॅश 100 ते 150 ग्राम, मॅग्नेशियम सल्फेट 200 ग्रामपर्यंत, निंबोळी खत 500 ग्रामपर्यंत आणि सोबत मायक्रोन्यूट्रन ज्याच्यामध्ये 6 खनिजं राहतात, झिंक, कॉपर, मॅग्नीज, फेरस, मॉलिब्डेनम, बोरॉन असे मिक्स असणारं एक मिक्स मायक्रोन्यूट्रन घ्या. ते 200 ग्राम, 150 ते 200 ग्राम पर प्लॅन. निंबोळी खत तर सांगितलं 500 ग्राम. या पद्धतीने सर्व पर प्लॅन मिक्स करा आणि व्यवस्थित देऊन माती आड करा. आणि त्यानंतर पावसाचं वातावरण झालं तर पाणी देण्याची पण व्यवस्था ठेवली पाहिजे. सोबतच तानाच्या काळात ज्या लोकांची खोल काळी जमीन आहे त्या लोकांनी एप्रिलच्या 15 तारखेपासून झाड तानावर सोडून द्यायचे. ज्या लोकांची थोडी मीडियम जमीन आहे त्या लोकांनी 1 मेपासून 1 ते 5 मेपासून आपण तानावर सोडलं पाहिजे. मग 1 मेला आपण त्या झाडावरती एखादं चमत्कारसारखं घरडा कंपनीचं चमत्कार येते, ते साधारणतः 3 मिली पर लिटर पाणी, जर आपला बाग जास्त सैताळलेली असेल तर. नसेल जास्त आपली बाग सैताळलेली, जरा सुकल्यासारखी वाटत असेल तर नाही फवारलं तरी चालते. त्यामध्ये चमत्कारसोबत आपण साधारणतः 12-61-0 10 ग्राम पर लिटर पाणी आणि सोबत एखादं कुठलंही बुरशीनाशक, कार्बन डायझिम मँकोजेब घ्या किंवा साधं मँकोजेब जरी घेतलं तरी काय अडचण नाही. या पद्धतीचं. आणि झाडं जर पिवळे असतील तर मग तुम्ही मँकोजेब आणि मेटॅलॅक्झिल कॉम्बिनेशनचं एखादं कुठलंही रिडोमिलसारखं फवारणी करायची. रिडोमिल साधारणतः पर लिटर पाणी 2.5 ते 3 ग्राम या हिशोबानं फवारणी घ्यायची. सोबतच त्याच्यामध्ये कीटकनाशक एखादं क्लोरो घ्या किंवा क्विनॉल घ्या. 1.5 ते 2 मिली पर लिटर पाणी. या पद्धतीनं आपण एक फवारा पहिला घेतला पाहिजे. जे झाडं जास्त सैताळलेले आहेत त्यांनीच चमत्कार वापरा. ज्याचे झाडं जास्त सैताळलेले नसतील त्यांनी चमत्कार नाही वापरलं तरी चालतं.
दुसरा फवारा याच फवाऱ्यापासून 1 तारखेपासून म्हणजे 10 तारखेला दुसरा फवारा घ्यायचा. त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रन घ्या. साधारणतः ब्रेक्झिल चांगल्या कंपनीचं आहे. ब्रेक्झिल 2 ते 2.5 ग्राम पर लिटर पाणी आणि मेगाफॉल 1.5 ते 2 मिली पर लिटर पाणी असा फवारा घ्या, जेणेकरून त्याच्यात न्यूट्रिशन चांगले स्टोअर होतील. त्यानंतर 15 ते 18 तारखेच्या दरम्यान कॅल्शियम नायट्रेट पर लिटर पाणी 7 ग्राम आणि बोरॉन 2 ग्राम या पद्धतीनं फवारा घ्या 15 ते 18 तारखेच्या दरम्यान. आणि 20 ते 25 तारखेच्या दरम्यान 13-0-45 10 ग्राम पर लिटर पाणी या पद्धतीनं फवारा घ्या. याच्यात जर आपल्या झाडावर बुरशा जाणवत असतील तर मधात आपण कुठलंही बुरशीनाशक योग्य सल्ल्यानं वापरू शकता. ह्या गोष्टी जर केल्या तर तुमच्या झाडामध्ये फांदीमध्ये व्यवस्थित अन्नद्रव्य स्टोअर होतील आणि ते अन्नद्रव्य स्टोअर असलेले अन्नद्रव्य जेव्हा पाऊस पडला तर त्या पाऊस पडल्यानंतर इमिजिएट झाडातनं फुलं निघण्यासाठी बऱ्यापैकी फायदा आपल्याला मिळत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, संत्रा पिकावरती हार्मोन्स वापरले नाही पाहिजे. हार्मोन्स वापरण्याचं म्हणजे काही लोक 2,4-D रिकमेंड करतात, काही लोक GA रिकमेंड करतात, काही लोक 6BA रिकमेंड करतात. यामुळं काय होत असते, त्या झाडाची मेटाबॉलिझम आपण बदला लागलो, त्या झाडाचं जे काय ओरिजिनॅलिटी आहे ती बदला लागलो. त्यामुळं तुमच्या फळाची चवसुद्धा बदलणार, फळाचा आकारसुद्धा कधीकधी बदलत असतो आणि झाडाचं आयुष्यसुद्धा आपण कमी करत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे सामाजिक दायित्व जे आहे आपल्याकडं, जे आहे हार्मोन्स आपण जर जास्त वापरत गेलो तर जे फळ आपल्याकडनं कुठला तरी एखादा मनुष्य खाणार तर त्यानं खाल्ल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये विपरीत परिणाम होत असतात. पर्यायानं आपण एका दृष्टीनं पाप करत असतो. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ह्या लक्षात घेतल्या पाहिजे. बाग फोडण्यासाठी कुठलाही अघोरी प्रयोग आपण करू नये. संत्र्याची काळजी घ्यावी, संत्र्याचं चांगलं संगोपन करावं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर ज्या वेळेस आधीच मी सांगितलं, जर पावसाचं वातावरण झालं असेल, पावसाचं वातावरण झालं, थोडासा पाऊस जर पडला म्हणजेच आपली बाग फुटण्यासाठी तयार होऊ शकते. वातावरण निर्मिती झाल्यानंतर मग तुम्ही पाणी देऊ शकता. ज्या लोकांकडे ड्रीप आहे त्यांनी ड्रीपनी द्या, किंवा मग तुम्ही खोडापासून जर खोड ते शेवटची फांदी 3 फूट अंतर असेल तर खोडापासून 1.5 फूट अंतर सोडून मधातल्या 1.5 फुटातच आपण रिंग करून पाणी दिलं पाहिजे. खोडाच्या 1.5 फुटापर्यंत पाणी लागलं नाही पाहिजे. ह्या काळज्या घ्यायच्या आपण. कुठलंही पीक तुम्हाला आंतरपीक जर घ्यायचं असेल तर तुम्ही आंतरपीक 2 झाडाच्या मधात घेता वेळेस जे फांदी आहे आपली फांदीच्या बाहेरच आंतरपीक घेतलं पाहिजे, जेणेकरून संत्र्याला त्याचा इफेक्ट येणार नाही. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ज्या शेतकऱ्याकडे शेणखत असेल त्यांनी शेणखत बुडात मुळीच टाकू नये. बुडात शेणखत जर टाकलं तर तुम्हाला हुमणीचा पण उपद्रव होईल आणि नंतर पर्यायानं त्या शेणखताचा पाहिजे तसा फायदा होणार नाही. म्हणून आपण ते शेणखत टाकत असताना 4 झाडाच्या मधात जे येतं आपलं, समजा एक झाड इथं आहे, एक झाड इथं आहे, हे 2 झाडं झाले, त्यानंतर एक झाड इथं, एक झाड इथं, 4 झाडं झाली. या 4 झाडाच्या मधातला जो भाग राहते स्पेस, त्या स्पेसमध्ये आपण शेणखत फेकलं पाहिजे. शेणखत फेकल्यानंतर आपण मशागत करायची, फाटा घालायचा, जमिनीत ते मिक्स झालं पाहिजे, नंतरच तुम्हाला पर्यायानं त्याचा फायदा होईल. शेणखत डोक्यात घ्या, लक्षात घ्या. शेणखत नेहमीच आपण सांगत असतो, शेणखत चांगलं कुजलेलं वापरायचं. आणि शेणखत हे जमिनीचं खाद्य आहे, पिकाचं खाद्य नाही. त्यामुळं जमीन सुपीक होण्याकरता आपण शेणखत दिलं पाहिजे. मग जमीन सुपीक होण्याकरता जर शेणखत द्यायचं तर हे मुळाच्या कक्षेत द्यायचं नाही, मुळाच्या कक्षेच्या बाहेर दिल्या गेलं पाहिजे. बाकी सर्व संत्रा बागायतदार समजूतदार आहेत, सर्व संत्रा बागायतदार सुशिक्षित आहेत, शिक्षित आहेत. तुम्हाला ह्या म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्या भरपूर कळत असतील तर ह्या माझ्याकडे जे माझं नॉलेज आहे त्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा एक माझा छोटासा प्रयोग आहे. यानंतर संत्रा पीक हे कठीण करून तुम्हा लोकांपर्यंत पोचवल्या गेल्यानंतर, संत्रा पीक कठीण झाल्यानंतर संत्र्यावरती आपण अवास्तव खर्च जो करतो तो कुठेतरी टाळला पाहिजे. जिथे ज्याची गोष्ट आहे तीच गोष्ट आपण केली पाहिजे, एवढंच मी सांगू शकतो. बाकी आपण सर्व नंतरचे जे गोष्टी आहेत, साधारणतः तुम्हाला जे काय संत्र्यावरच्या बाग फुटल्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या फुलं लागल्यानंतर काय करायचं काय नाही, आपण तो व्हिडिओ मे-जूनमध्ये अपलोड करूच. किंवा माझा जो नंबर आहे, फोन नंबर आहे, त्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर मला तुमच्या संत्र्याच्या संदर्भात काय समस्या असतील तर फोटो टाकून विचारू शकता, त्याचं पण उत्तर दिलं जाईल. किंवा कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही काही विचारलं तर त्याचं उत्तर दिलं जाईल. धन्यवाद. मनोज जाधव, मनोज फर्टिलायझर्स.